आज 21 जानेवारी 2025 रोजी शेअर मार्केटमधील झालेल्या घडामोडींची आपण माहिती घेऊ. प्रथम पाहिलं असता सेन्सेक्स आपल्याला 75,838.36 अंकांनी बंद होऊन 1235 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता आपल्याला आज 23,024.62 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 320 अंकाची घट झालेली दिसत आहे. बँक निफ्टी पाहिली असता आपल्याला 48,570.90 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 779.90 अंकाची घट झालेली दिसत आहे. मार्केटमध्ये आज आपण आता का घटलं याचं थोडस काही माहिती मिळते का पाहू. अचानक साधारण 2:30 वाजल्यानंतर आपल्याला दिवसभरातला सुरुवातीचा जो व्हॅल्यूम आहे त्यानंतर आपल्याला 2:30 नंतर व्हॅल्यूम बऱ्यापैकी दिसलेला आहे. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी आज खूप होती. त्याचं आपण नेहमी कारण बघतो. इंडिया विक्स वाढल्यानंतर हे मार्केटमध्ये स्थिर नसते, व्होलॅटिलिटी वाढलेली असते आणि बऱ्याचदा निगेटिव्ह मार्केट होत असतं. मार्केट निगेटिव्ह जाण्याला असंख्य कारणं असतात. आपण जेव्हा ट्रेड करत असतो तेव्हा आपल्याला एक जिथं स्क्रीनवर दिसतात तेवढीच माहिती असते, म्हणून आपण सतत बाहेर प्रत्येक वेबसाईटवर वृत्तपत्रांमध्ये दिसणाऱ्या माहिती आपण घेत राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला ट्रेडिंगला फायदा होतो, आपलं अचानक नुकसान होत नाही. त्याकरता आपण पोझिशन पण साइजेबल म्हणजे आपल्याला पेलतील अशा किंवा त्याच्यातून फार प्रेशर येणार नाही, फार मोठं नुकसान होणार नाही, स्टॉप लॉस लावून असं आपण ट्रेडिंग केलं तर आपल्या चुका कमी होतात. आता आपण आज पाहिलं असतं आपल्याला डॉलर इंडेक्स पण थोडासा वाढलेला होता सकाळी, आता तो घटलेला दिसत आहे आणि डॉलर इंडेक्स सकाळी मार्केटच्या साधारण वेळेत पाहिला असता तर आज आपल्याला वाढ दिसत आहे. दुसरं निगेटिव्हचं कारण आज ट्रम्प यांचा कार्यकाळ चालू झाला. कालच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या ज्या घोषणा झाल्या त्याने जे आपल्याला ब्रिक्स देशांना जे काय नवीन कडक नियम लावणार याच्यासाठी ज्या माहित्या त्यांनी किंवा अनाउन्समेंट करणार होते त्याचा पण मार्केटवर मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे. आता ब्रिक्स देश म्हणजे आपण थोडस त्याचं आपण प्रत्येक व्हिडिओत काहीतरी डिटेल माहिती घेत असतो. तर ब्रिक्स देश म्हणजे आपल्याला थोडस त्याचं माहिती पाहिली असता एक 5 देशांचा समूह आपण, जो ब्राझील, रूस, भारत, चीन, साऊथ आफ्रिका असा एक 5 देशाचा जो समूह आहे त्याला आपण ब्रिक्स मधले देश म्हणतो. प्रत्येकाच्या पहिल्या एक अल्फाबेट वरून ह्याचं नाव बनलेलं आहे. साधारण याची स्थापना 2009ला झाली असून ब्रिक्सची त्याचं मुख्यालय चीनमध्ये शांघाई येथे आहे. आर्थिक सहयोग वाढवणे, जगातील ह्या ब्रिक्समधील देशांची आर्थिक आणि राजनीतिक स्थिती चांगली ठेवणे यासाठी याची स्थापना झालेली आहे. ब्रिक्समध्ये साधारण जगाच्या लोकसंख्येपैकी 42% असा मोठा सहभाग लोकसंख्येचा आहे. आता सध्या ब्रिक्सचे अध्यक्षपद रूसकडे आहे. त्यामुळं ट्रम्प यांनी प्रथमच ब्रिक्स देशांना म्हणजे कसं आहे थोडस डॉलरचं वर्चस्व कमी करण्यासाठी चायना आणि रशियाचे सतत प्रयत्न चालू असतात. महासत्तावरून त्यांची रस्सीखेच किंवा चढाओढ ही स्पर्धा ही साहजिकच चालू असते. त्यांच्यासाठी आज बरेचसे स्टेटमेंट, टेरिफ रेट वाढवणे, जर इम्पोर्ट आपण बघत असतो, इम्पोर्ट देशाचं यात झालं की देशाला प्रॉब्लेम येत असतात. मग इम्पोर्टवर, टेरिफवर, ड्युटीमध्ये वाढ करणे. अमेरिका आता सध्या महासत्ता असल्यामुळे त्यांचे ते स्टेटमेंट पण आपल्या मार्केटवर आज निगेटिव्ह येण्याची कारणं मोठी आहेत. दुसरं त्यांच्या आज मोठ्या बातम्या आपण फारशा बघितल्या नाही. परत काल आपण H1B व्हिसा बद्दल बघितलं होतं.
H1B विजा हा आपल्या इथून इंडियन जे लोक जात असतात तिथं जॉबसाठी, ते ज्यादा तर IT सेक्टरमध्ये जात असतात. इथून नेलेले आपले जे साधारण नागरिक आहेत, त्यांना इथनं नेण्याचं कारण असं असतं की त्यांना हायर करणे थोडंसं त्यांना स्वस्त पण जातं. तिसरी गोष्ट अशी आहे की आता त्यांच्यावर थोडी बंधनं आली आणि तिथल्या लोकांना जॉब मिळण्यासाठी त्यांनी घेतलेलं त्यांच्या अमेरिकेसाठी हे फायद्याचंच पाऊल आहे. परत त्याच्यात पाहिलं असता आपल्या कंपन्यांना तिथं असणाऱ्या अमेरिकन लोकांना हायर करणं थोडं महाग होतं. ती एक त्यांची आज निगेटिव्ह बाजू आहे. साधारण आपण पुढं बघणार आहोत व्हिडिओमध्ये. त्याचा परिणाम आपल्याला आज निफ्टीमध्ये जी घट झालेली आहे ती IT सेक्टरवर अंदाजे जोरात झालेली असणार आहे. आपण म्हणजे थोडासा त्याचा इफेक्ट डायरेक्ट तसा होतो. आपण सेक्टरलच्या वेळेला पाहू. तुर्तास एक नजर त्याच्यावर टाकली तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे काय होतंय, व्हिडिओ जेव्हा जेव्हा आम्ही बनवत असतो बरीचशीच माहिती सांगायची असते, पण व्हिडिओच्या आधी मध्ये कुठं जेव्हा जिथे जे दिसते तेव्हा मला ते लक्षणीय माहिती घेऊन सांगणं थोडंसं बरं वाटतंय. ते आपण बघितल्याप्रमाणे बातमीच्या इथं दिसत आहे साधारण IT निफ्टीमध्ये 500 अंकाची घट दिसत आहे आपल्याला. मग हे असे मार्केटमध्ये न्यूज बेस किंवा काही अनाउन्समेंट, काही डाटा डिक्लेअर होत असतात, जसं की आपण इकॉनॉमिक कॅलेंडर बघतो, बऱ्याचशाच गोष्टी त्याच्यात लक्ष ठेवून असतो. थोडंसं ह्या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्यापैकी दिवसभरात मार्केट काय झालं किंवा उद्या काय होऊ शकतं किंवा आजची स्थिती काय आहे मार्केटमध्ये, इकॉनॉमी कुठं चाललेली आहे याचा थोडाफार अंदाज घेण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होत असतो. त्यामुळं नुसता डाटा न बघता आपण बाकीच्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली असते. त्यामुळे सतत सतत व्हिडिओ अनेकदा बघणं, त्याच्यात आपल्याला एखादं नाही समजलं कमेंट करणं हे चालू ठेवलं पाहिजे. तर आपली माहिती वाढत जाईल आणि ट्रेड सुधारत जातील. जसजशा चुका कमी होतील तसं आपलं मार्केटमधली गुंतवणूक रिटर्न द्यायला चालू होईल. आपण बऱ्याचदा असं म्हणत असतो की मार्केट वाढतंय खरं आमचे शेअर वाढत नाहीत. आपल्याला गुंतवणूक करायला बरोबर मार्गदर्शन मिळालेलं नसतं. अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. ते आपण सतत किंवा आपल्याला माहिती थोडी अपुरी असते आणि सतत हा मार्केटमध्ये इकॉनॉमीमध्ये बदल होत राहणार, आपण तो अडॉप्ट करायला पाहिजे आणि सतत वाचत राहिलं पाहिजे. हे आपल्यासाठी गरजेचं असतं. आता आपल्या विषयाकडे वळूया आपण. आज डॉलर रेट वाढलेला दिसत आहे आपल्याला 86.45.26ने वाढलेला आहे. हे सुद्धा आपला रुपया कमकुवत झाला म्हणतो आपण याला. ही सुद्धा आपल्यासाठी निगेटिव्ह न्यूज आहे. आज गोल्डमध्ये चांगली न्यूज आहे की आपण एक व्हिडिओ बघितला होता. गोल्डमध्ये अगदी आपण रोज 10 रुपयापासून सुद्धा गुंतवणूक करू शकतो किंवा SIP करू शकतो, आठवड्याची गुंतवणूक करू शकतो, विकली SIP सुद्धा असतं. आपली बचत आपण करण्यासाठी आपण याचा एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, गोल्डमध्ये छोट्या रकमेने कसं गुंतवणूक करायची. आज गोल्ड आपल्याला रिटर्न दिलेले दिसत आहे. आपण साधारण व्हिडिओ बघितला तेव्हा मला आठवत नाही, आपण साधारण 77-78 हजारचं होतं. आज आपल्याला 600 रुपयांनी गोल्ड वाढलेलं दिसत आहे. त्यामुळे आपण हे थोडं थोडं रिकमेंडेशन नाही करत, पण एक गुंतवणुकीचे पर्याय किंवा मार्ग किंवा आपली जे आपल्याला गुंतवणूक करायला असं नाही की खूप मोठी अमाऊंटच लागते आणि बचत ही करत राहणं हे सगळ्यात संकटाच्या वेळी तुम्हाला तेच कामाला येतं. तुमच्या लक्षात आलं असेल तर व्हिडिओमध्ये मी कधी मित्रांनो वगैरे असं कधी बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की पैसाच हा तुमचा मित्र असतो, बाकी कोणीही तुम्हाला काही कामाला येत नाही. त्यामुळे त्याच्याशी तुम्ही नीट राहिला किंवा त्याला काळजीपूर्वक जपलं तर तो तुम्हाला जपत असतो. बाकी त्याच्यामध्ये अं, कसे आपण त्याचं मॅनेजमेंट करायचं हे आपल्या हातात असतं. दुसरं पाहिलं असतं आज आपण नेहमीच्या विषयाकडे आज काय वाढलंय उतरलंय इकडे बघूया. आज सेक्टरल इंडेक्समध्ये निफ्टी ॲटो निफ्टी ॲटोमध्ये पाहिलं असता आपल्याला 368.60 अंकांनी घट झालेली दिसत आहे. सेक्टरल इंडायसेसचं पण महत्त्व सांगितलेलं आपण असं की आता ह्या अनाउन्समेंट घोषणा होत असतात
ह्याच्यात कोणत्या सेक्टरला फायदा होतो, कोणत्या सेक्टरला त्याचा नुकसान होतं, किंवा नवीन काही योजना आल्या तर कोणत्या सेक्टरला पोषक आहे वातावरण, हे समजण्यासाठी आपण सेक्टर एनालिसिस नेहमी बघत असतो. त्यामुळे एखाद्या सेक्टरला जर पोषक वातावरण असेल तर त्याच्यातले शेअर वाढत असतात. आता आपण पाहिलं असता आज आपल्याला निफ्टी 8 मध्ये घट दिसत आहे. निफ्टी IT मध्ये आत्ताच पाहिल्याप्रमाणे घट दिसत आहे. सेक्टर जरी एखादे घटत असतील, निगेटिव्ह असतील, याचा अर्थ असा नसतो की आपण एखादे चांगले फंडामेंटल असलेला शेअर्स आज त्याच्यात सुद्धा संधी असते. पण हे निगेटिव्ह असताना कुठेपर्यंत जाते हे पाहण्यासाठी आपण त्याच्यातनं आपल्याला जो पाहिजे तो शेअर्स आपण हे फंडामेंटल बघून ज्या त्याला लिस्ट करून ठेवायचे असते आणि आपलं टार्गेट ठरवून ठेवायचं असतं. तेव्हा आपल्या रेटला आले की आपण ते परचेस करू शकतो. त्यामुळे एखादा शेअर माझ्याकडे नाही आहे, खूप वाढला आहे, हे दुःख नंतर आपल्याला होत नाही. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिला असता आपल्याला 111 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यात प्रामुख्यानं PSU बँक म्हणजे पब्लिक सेक्टर बँक असतात, या सरकारी बँक, राष्ट्रीय बँकला आपण PSU बँक म्हणत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा चांगल्या बँक आता भेटत आहेत. दुसरं, मार्केटमध्ये आता रिझल्टचं पण प्रेशर आहे. बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट खूप खराब यायला लागलेले आहेत. आजच रिझल्टवर मोठमोठ्या चांगल्या कंपन्यांमध्ये फार मोठी घट झालेली आहे. अगेन रिझल्टचं कारण रिझल्ट कमी येणे किंवा सेल्समध्ये कंपन्यांच्या कमी येणे, ही मार्केटमधले लिक्विडिटी खराब आहे, लिक्विडिटी नाही आहे मार्केटमध्ये. ती येण्यासाठी आपण सतत म्हणत असतो व्याजदर हे आता कमी झाले पाहिजेत. या बजेटमध्ये आता बजेटची पण भीती आहेच. बजेटमध्ये काय नवीन रूल्स वाढतील किंवा काय आपल्याला कुठलं टॅक्सेशन वाढेल, ह्याच्यामुळे सुद्धा मार्केट निगेटिव्ह आहे. ओव्हरऑल आपण मार्केट निगेटिव्ह जरी असेल तर त्याची कारणं शोधून ते कुठंपर्यंत जात असतं, आपल्याला त्याच्यातून काही गुंतवणुकीला चांगले पर्याय म्हणजे पॉझिटिव्ह आपण विचार करत असतो, जेणेकरून मार्केट जरी घटलं किंवा निगेटिव्ह असलं त्याचा फायदा कसा होईल हे आपण नेहमी बघत असतो. परत आपल्या सेक्टर इंडायसेस मध्ये आपण फायनान्शियल सर्व्हिसेस निफ्टी मध्ये पाहिलं असता 377.80 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता 299 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपल्याला 115 अंकाची घट दिसत आहे. साधारण निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपल्याला 81 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यात साधारण निफ्टी रियालिटी पाहिलं असता आपण त्याच्यात 38.95 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपल्याला 25 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 662 अंकाची घट दिसत आहे. इथं आपल्याला मोठी घट दिसत आहे कारण क्रूड बद्दलचे निर्बंध अगेन मला असं जोपर्यंत एखादा विषय समोर येत नाही तोपर्यंत त्याची माहिती लक्षात येत नाही किंवा ते सांगण्यासाठी वेगळा विषय तयार होतो. आता निफ्टी एनर्जी मध्ये आज ट्रम्प यांनी वाक्य केलं होतं ड्रिल बेबी ड्रिल म्हणून त्यांच्या मुलाखतीमध्ये. क्रूडचं उत्पादन त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी एनर्जी निफ्टीवर आपल्याला इथं थोडंसं प्रेशर दिसत आहे आणि क्रूड उत्पादन वाढवणं हे काय आपल्याला नुकसानीचं नसतं, पण ब्रिक्स देशामध्ये रशियाला निर्बंध लावणं, चायनाला निर्बंध लावणं, आपल्याला रशियाकडून येणारं क्रूड ह्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून आज एनर्जी निफ्टी सुद्धा खाली दिसत आहे. आणि काल आपण पाहिल्याप्रमाणे नेक्स्ट फ्युएल म्हणलं तर सगळीकडं क्रूडच्या बदली आपण पॉवर मध्ये बघत आहोत. त्यामुळे आपण कालच पॉवर सेक्टर मधल्या शेअर्स साठी आपण एनर्जी मध्ये पाहत होतो. तर आपल्याला अपॉर्च्युनिटी मध्ये थोडस IOC हे पॉवर EV स्टेशन करारामुळे थोडस पॉझिटिव्ह आहे आणि आज बरेचसे शेअर चांगल्या रेटमध्ये आपल्याला निफ्टी जरी एनर्जी घटली असेल तरी खरेदी करण्याच्या संधी निर्माण होतात आणि ह्या कंपन्या आपल्या देशात काम करत असतात. सेल्स वाढले की परत कंपन्यांचे रेट वाढून जातात. कठीण काळात आपण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करणं आणि टिकून राहणं हे महत्वाचं असतं. बऱ्याचदा इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला
आपण एक्सपोजर म्हणतो, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम गुंतवली आणि परत त्या रकमेची अडचण येऊ शकते. म्हणून शक्यतो 1 वर्ष 2 वर्ष जसं आपण फिक्स डिपॉझिट करत असतो त्याप्रमाणे जर आपण टाइम ड्युरेशन ठेवलं तर आपल्याला चांगले रिटर्न मिळतात. आणि खरेदी करण्याच्या संधी पण तशाच शोधल्या पाहिजेत. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये मोठ्या मंदी येतात तेव्हा आपल्याला सर्वसामान्यांना, कारण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा असतो की ज्यांना हे सगळ्या मार्केटची साक्षरता यावी, आर्थिक सक्षम व्हावे सर्वसामान्य लोक. सर्वसामान्य म्हणजे माझ्यासारखे धरा, सगळेच असे लोक की ज्यांना परत आपल्याला हे काही कळत नाही, फार काहीतरी अवघड विषय आहे असं नाही आहे. भाषेचा थोडा प्रॉब्लेम असतो, पण ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहिलो तर आपण सगळं शिकू शकतो, काही अडचणीत. आज आपल्याला वाढलेल्यामध्ये निफ्टी घेणार मध्ये अपोलो हॉस्पिटल, टाटा कन्झ्युमर, बीपीसीएल, श्रीराम फायनान्स, JSW स्टील, HCL टेक, अल्ट्राटेक सिमेंट, ब्रिटानिया आणि ITC यांचे शेअर्स वाढलेले दिसतात. लुझर्स मध्ये पाहिलं असता आपण, आज यादी मोठी दिसत आहे. तरी पण आपण बघूया, ट्रेंड 6% घटलेला आहे. NTPC, अदानी पोर्ट, ICICI बँक, अदानी इंटरनॅशनल, अदानी एंटरप्राइजेस, सॉरी, SBI, स्टेट बँक, महिंद्रा महिंद्रा, बेल, SBI लाइफ, टेक महिंद्रा, रिलायन्स, हिरो मोटो कॉर्प, बजाज फायनान्स, हिरो मोटर्स, ॲक्सिस बँक, HDFC लाइफ, टाटा स्टील, कोल इंडिया, कोटक बँक, ONGC इत्यादी शेअर्स आपल्याला घटलेले दिसत आहेत. तरी पण आपण पूर्वीचे रेट पाहिले असता, आज 125च्या आसपास आपण टाटा स्टील बघितला होता आणि आज इथं 132च्या आसपास. चांगले शेअर्स किती मोठे काही घडामोडी झाल्या तरी सहसा त्याचा एक बॉटम आउट झाला की घटत नसतात. हे काही रिकमेंडेशन नसतात, पण एखादं उदाहरणार्थ म्हणून थोडस कुठलं तर नाव घेऊन सांगावं लागतं. आज आपण ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असता, ग्लोबल मार्केटच्या कंडिशन मध्ये बघू काय चाललंय आज. अमेरिकन मार्केट तर वाढण्यासाठी घोषणा असल्यामुळे त्यांचं मार्केट आज प्लसच आहे. साधारण अमेरिकेचं मार्केटमध्ये आज आपल्याला डाव जोन्स 331 अंकांनी वाढलेला दिसतो, S&P 27 अंकांनी वाढलेला दिसतो, नॅसडॅक 3 अंकांनी वाढलेला दिसतो. युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला सुद्धा आज चांगली वाढ दिसत आहे. गिफ्ट निफ्टी आपल्याला आज घटलेल्या याच्यामध्ये न्यूट्रल दिसत आहे. फारसं प्लस मायनस काही दिसत नाही आहे. 3 पॉईंट असं म्हणजे त्याला आपण न्यूट्रल थोडक्यात समजू. मोठी घट नाही आहे की जेणेकरून उद्या मंदी ही कॅरी होते का कुठं तर थांबवून ह्याच्यातनं काय झाले. आता आपल्याला थोडंसं FI डाटा फंड ऍक्टिव्हिटी पाहिल्यानंतर अंदाज येईल, आपण पुढच्या ह्या चालू ह्याच्यामध्ये तिकडे वळणार आहोत. बाकी मार्केटमध्ये थोडासा मिक्स ट्रेंड आहे. हँगसेंग वाढ आहे. हँगसेंगच्या या वर्षीचा पण प्रत्येक मार्केटने किती रिटर्न दिले प्रत्येक देशाच्या इंडेक्सनं, याचा सुद्धा एक आपण व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. या चॅनलवर बरेचसेच व्हिडिओ अवेलेबल आहेत. आपण जर माहिती घ्यायची म्हणलं तर तयार एका जागी सगळीकडे मिळत असते आणि ह्या वेबसाईट सगळ्या फ्री आहेत. अशा असंख्य वेबसाईट इथं उपलब्ध आहेत, आपण त्या जाऊन वाचू शकता. सगळ्यांची माहिती वाढवणे हेच आपला उद्देश आहे, बाकी ह्याच्यात काही उद्देश नाही आहे. प्रत्येकाला हे माहीत होणं गरजेचं आहे, जेणेकरून जी तुम्हाला पैशाची मक्तेदारी दिसत आहे ती तुमच्याकडे फंड झाल्यानंतर तुम्हाला तो पैसा अडचणीच्या वेळी कामाला येईल. आणि सर्वसामान्यांचा सहभाग याच्यात वाढणं हे फार गरजेचं आहे. आणि याच्यात सट्टा न खेळता चांगली इन्व्हेस्टमेंट कशी करता येईल, त्याचं रिटर्न कसं घेता येईल, आपल्या बचत कशी वाढवता येईल, ह्यासाठी आपल्या फॅमिली सपोर्टसाठी, तुमच्या अडीअडचणीसाठी आपल्याला हा पैसा उपयोगी येतो. म्हणून प्रत्येक वस्तूत कशी गुंतवणूक करावी काय ह्याच्यासाठी आपण छोटे छोटे व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही कुठं ना कुठं माहिती मी सांगितलेली असते. फक्त ते समोर आल्यानंतर मला त्याच्याबद्दल ठरवून असं बोलता येत नाही, म्हणून मी थोडंसं ज्या त्यावेळेला विषय आला की व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी तुम्हाला ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
आज आपण आता परत आपल्या विषयाकडे वळू. फंड ऍक्टिव्हिटीमध्ये आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 14,355.52 अंकाची खरेदी केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट 10,855.20 अंकाची विक्री केलेली दिसत आहे. त्यांची नेट कॅश मध्ये आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 3,500 कोटीची परचेस केलेली आहे. साधारण FI चे फॉरेन इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूट यांनी आज मार्केटमध्ये 9,983.18 कोटी रुपयाची खरेदी केलेली आहे आणि विक्री जी केलेली आहे ती 15,903.46 कोटीची विक्री केलेली आहे. साधारण आज सुद्धा फॉरेन इन्स्टिट्यूटची कॅश मध्ये आपल्याला मायनस फिगर दिसत आहे. 5,920.28 अंकाची नेट आपल्याला कोटीची विक्री दिसत. त्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघू. त्याला आपण एफएनडो म्हणतो, फ्युचर ऑप्शन मार्केट. एफएनडोचा अर्थ असा आहे फ्युचर अँड ऑप्शन आणि डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतो. त्याच्यात आता इंडेक्स फ्युचर मध्ये आपण पाहिलं असता आज नेट आपल्याला निफ्टी 50च्या फ्युचर्स मध्ये 1435.74 कोटीची विक्री दिसत आहे. निफ्टी 50 फ्युचर्स मध्ये बँक निफ्टी मध्ये आपल्याला 1,025.97 कोटीची विक्री दिसत आहे. निफ्टी फिन सर्व्हिसेस मध्ये आपल्याला 1,73 अंकाची नेट परचेस दिसत आहे. हे सगळे फिगर आपले नेट असतात, म्हणजे प्लस मायनस असतात. तेव्हा आपण नेटवर थोडं लक्ष देतो, तेव्हा आपल्याला डाटा समजण्यास बरं पडतं. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये आज 31.83 अंक कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये न्यूट्रल डाटा आहे. आता आपण निफ्टी 50 पाहिलं, बँक निफ्टी पाहिलं. आता ऑप्शन्स मध्ये पाहू. फ्युचर आणि ऑप्शन्स मध्ये काय आपल्याला त्याचा संबंध मिळतो का. निफ्टी 50 मध्ये ऑप्शन्स मध्ये 5,756.32 कोटीची विक्री दिसत आहे. आपण नेहमी सिक्वेन्स लावत असतो त्याप्रमाणे निफ्टी फ्युचर जेव्हा विकलं जातं तेव्हा आपल्याला माहित आहे की काय घटना आणि इथं नेट विक्रीमध्ये काय विकलं असेल. निफ्टी फ्युचर घटतं तेव्हा कॉलची किंमत घटत असते, पुटची किंमत वाढत असते. तेव्हा आपल्याला हे समजण्यासाठी रोज थोडं थोडं सुट्ट करून सांगितलं जातं आणि हे बेसिक माहिती आहे. ह्याच्यावर आपण पूर्ण काम करू शकत नाही, पण हे समजण्यासाठी थोडं हे काय असतं आणि काय काय मार्केटमध्ये फिगर काम करतात ह्यासाठी आपण हे सांगत असतो. तसंच निफ्टी बँक मध्ये पाहिलं असतं आपल्याला आज 4,349.7 कोटीची ऑप्शन मध्ये बाईंग दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये ऑप्शन्स मध्ये 230.36 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टच्या ऑप्शन मध्ये आपल्याला 1,292.29 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये 7.12 अंकाची आपल्याला कोटीची नेट मायनस विक्री दिसत आहे. आता आपण स्टॉक फ्युचर्स आणि ऑप्शन मध्ये पाहू काय केलं आहे. फंडला आपण फॉलो करण्याची किंवा त्यांची माहिती घेण्याची, कारण की मार्केटचा ट्रेंड आपण घेण्यासाठी धडपडत असतो. तो ट्रेंड स्पष्ट होण्यासाठी आपण यांची विक्री आणि खरेदी बघत असतो. म्हणजे मोठी उलाढाल कोणत्या बाजूने चालू आहे हे थोडं आपल्याला लक्षात येतं. स्टॉकच्या फ्युचर्स मध्ये आज 5,457.73 अंकाची कोटीची विक्री दिसत आहे नेट. स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 1,419.51 कोटीची आपल्याला स्टॉक ऑप्शन मध्ये नेट विक्री दिसत आहे. साधारण आपल्याला आजचा सुद्धा डाटा मायनस दिसत आहे आणि आपण पाहिलं असता आज $86.45 आहे. क्रूड मध्ये आपण पाहिलं असता क्रूडचा कमोडिटीचे आपण रेट बघत असतो. कमोडिटी मध्ये थोडस आपल्याला गोल्ड प्लस दिसत आहे. क्रूड मध्ये
$75.96 दिसत आहे. बाकी नॅचरल गॅस सिल्वर प्लस दिसत आहे, मेटल मध्ये चांगलं दिसत आहे. दुसरं आपण आता बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे. ऑप्शन चेन मध्ये आपण ऑप्शन चेन वर पण व्हिडिओ बघितलेला आहे. हे डार्क कलर मध्ये आपल्याला दिसते, हे आपल्याला ITM म्हणतो आपण याला, इन द मनी कॉल. आणि व्हाईट कलर मध्ये इथं जे दिसत आहे हे आउट ऑफ मनी कॉल असतात. ॲट मनी म्हणजे जिथं आपण सेंट्रलला मार्केट आहे तिथं दिसत आहे. आता फिगर पाहिल्याप्रमाणे आपल्याला इथं कॉलची नेट विक्री दिसत आहे. आज कॉल मध्ये बऱ्यापैकी विक्री दिसत आहे. आता आपण ह्याच्यावर सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्स कसे बघायचे याचं पण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. थोडं आपण सिक्वेन्स धरून जसं आपण क्रॉस चेक करत असतो, इकडं हे घटले तर तिकडं काय वाढले किंवा ह्याचा परिणाम कशावर होतो, असं प्रत्येकचा आपण इफेक्ट बघत असतो. ते बघायला शिकणं गरजेचं आहे. ह्याच्यात आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स काढू शकतो. त्यासाठी तुम्हाला पिव्होट इंडिकेटर वगैरे वेगळं लावण्याची काही गरज नाही, स्वतः शोधू शकता. कारण ह्याचंच एक चार्ट मध्ये सगळं बनत असतं. पण हे कुठून म्हणतं काय म्हणतं बेसिक कळालं तर त्याच्याबद्दलचे स्पष्ट माहिती येणं आणि स्पष्टता येणं गरजेचं आहे. जसं आपण इथं निफ्टीचं बघत असतो तसं इथे प्रत्येक स्टॉकचं सुद्धा बघू शकतो आपण. इंटरेस्ट बँक निफ्टी बघू शकतो, त्याच्यामध्ये नेट फ्युचरच्या फिगर आपल्याला प्लस मायनस दिसतात. ते एका महिन्याचं फ्युचर असते असं नाही, हे 30 जानेवारी एक आहे एक्सपायरी. प्रत्येक महिन्याचे फ्युचर्स असतात. इथं आपण पाहिलं असता मागच्या वेळेला किंवा मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आपण हे जे कॅश मध्ये चालू असतं त्याला स्पॉट निफ्टी असं म्हणतो, आणि ही जी बँक निफ्टी आहे ही स्पॉट आहे. आणि ह्याचे फ्युचर्स चालू असतात, दर 3-3 महिन्याचे फ्युचरचे ट्रेड होत असतात. त्यामुळे आपल्याला थोडंफार अंदाज करता येते आणि त्यानुसार त्याची माहिती, ओपन इंटरेस्ट आपण मागचे व्हिडिओ पाहिला असता थोडं थोडं समजत जाईल. तरीही काही नाही समजलं, काही अडचणी आल्या तर कसं आपल्याला कमेंट करून विचारता येतं. कुठलीही गोष्ट आपण विचारल्याशिवाय आपल्याला माहिती होत नाही. धन्यवाद.